राज्यातील तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि त्यामुळे थंड आणि शांत वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी कोकणात आता पर्यटक गर्दी करतात। सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। कोकणातील धार्मिक स्थळे, समुद्र किनारे आणि इतर पर्यटन स्थळे सुद्धा गजबजून गेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। उन्हाचा पारा चढतोय पण पर्यटकांच्या उत्साहाला मात्र उधाण आलेलं आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि अशा वेळेला स्वाभाविकपणे कोकणात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत, एन्जॉय करत आहेत। आता हे गणपतीपुळे किनारपट्टीवरचं चित्र आहे। म्हणजे कोकणातली जी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जी काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला दिसून येत आहे। सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येकजण फॅमिलीसह बाहेर पडलेला दिसून येतोय। अगदी मुलांच्या देखील काही परीक्षा संपलेल्या आहेत किंवा काही ठिकाणी सलग 3 दिवस सुट्टी आहे काही शाळांना, त्यामुळे आपल्या फॅमिलीसह मुलाबाळांना घेऊन अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत। आणि नेहमीप्रमाणे कोकणाला पसंती मिळते कारण की कोकणातलं वातावरण प्रसन्न करणारं आहे, शांत आहे, आल्हाददायी आहे, गारवा आहे आणि त्यातल्या त्यात अगदी समुद्रकिनारी डुंबणं, पाण्यामध्ये डुंबणं हा एक सर्वांचा आवडती गोष्ट असते आणि स्वाभाविकपणे त्याला पसंती मिळते। इथलं खानपान असेल त्याची देखील चव इथलं येणारा पर्यटक घेतोय। मोदक असेल, मच्छी असेल, मासे असतील, अगदी मांसाहार असेल, चिकन असेल किंवा मटण असेल, जो कोकणी पद्धतीने बनवला जातो त्याला देखील ही खवाई आहे किंवा हे पर्यटक पसंती देत आहेत। आता जर आपण समुद्रामध्ये बघितलं तर ज्या जलक्रीडा आहेत, ज्याला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी म्हणतो, साहसी क्रीडा प्रकार, त्याची देखील एन्जॉयमेंट इथं करताना पर्यटक आपल्याला दिसून येत आहेत। आणि स्वाभाविकपणे ऊन हे निमित्त आहे पण सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळं फॅमिलीसोबत फिरणं, एन्जॉय करणं, मौज मजा करणं असा बेत प्रत्येकानं आखलेला आहे। आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे स्वाभाविकपणे कोकणाला याची पसंती आहे सर्वाधिक। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।